Good morning, students, and now let us continue with our lecture. कालच्या संध्याकाळी जो मी लेक्चर कालचा घेतला होता तो झूम थ्रू घेतला होता. त्याच्यामध्ये जे सांगितलं ते आज पुन्हा रिपीट करायचं असं मी काल सांगितलं होतं थोडं. आणि बघा, म्हणजे पहिल्यांदा मी स्पॉन्टेनियस प्रोसेस आणि काल जे सांगितलं होतं ज्या पद्धतीने झूमवर थोडंसं मुद्दाम फास्ट सांगितलं होतं आणि ते तुम्ही काल जे सांगितलं ते वाचून ठेवलं असेल, त्याच्या आधीचा वाचला असेल, म्हणजे वाचून नोट्समधून आणि माझ्या लेक्चरमधून. तर आज आणखी ते रिवाईज होईल. बघा, स्पॉन्टॅनियस प्रोसेस, त्यानंतर एन्ट्रॉपी ही काय कन्सेप्ट आहे, टर्मिनॉलॉजी, फक्त डेफिनेशन नको आहे आपल्याला पाठ केलेली. आणि त्यानंतर एन्ट्रॉपी चेंजचा जो फॉर्म्युला आहे तो, आणि त्याच्याखाली सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स जे आहे त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म लिहिलेला आहे. तेवढं पहिल्यांदा आपण समजून घेऊ आणि मग त्याच्यावरून पुढं स्पॉन्टॅनियस प्रोसेसच्या संदर्भामध्ये जसं आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स लिहिलं त्याच्यावरून मग पुढं आलो आपण. त्यासाठी ते आज लेक्चर मी सुरू करत आहे. येस, तर स्पॉन्टॅनियस प्रोसेस आपल्या नोटमध्ये ती डेफिनेशन आहेच ती, विच टेक्स प्लेस under the given set of conditions, which takes place without any external aid under the given set of conditions. मग जसं की एक्झाम्पल द्यायचं झालं, आपल्याला माहीत असलेले पण एक्झाम्पल्स घेता येतील याच्यामध्ये. रुटीन एक्झाम्पल्स काल काय घेतले होते ते पण थोडक्यात सांगतो. जसं इन वॉटर, बीकर कंटेनिंग वॉटर, आणि त्यामध्ये वरून इफ आय ॲड सम सोडियम वेन कम्स इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर, इमिजिएट, एक्सप्लोजिव्ह, विगरस, म्हणजे किती रिॲक्टिव्हिटी आहे बघा की ते सोडियम आणि वॉटर मॉलिक्युल्स रिॲक्ट होण्यासाठी ती एवढी त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे, एवढं पटकन रिॲक्ट व्हायचं आहे. म्हणजे इमिजिएट, इन्स्टंटेनियस, विगरस रिॲक्शन विल टेक प्लेस. आणि मग वॉटर आणखी सोडियम, एलिमेंटल सोडियम, बरं का, एलिमेंटल सोडियम रिॲक्शन होणार आणि काय होणार काय मला माहिती आहे. ॲक्च्युअली H प्लस फ्रॉम वॉटर अँड सोडियम त्यांच्यामध्ये ती रिॲक्शन होत असते. पहिल्यांदा मी रिॲक्शन लिहितो, NaOH प्लस nascent हायड्रोजन, and these nascent hydrogen atoms will combine to give H2 gas. त्यामुळे लिहिताना मी 1 मोल ऑफ nascent हायड्रोजन म्हणजेच हाफ मोल ऑफ H2 गॅस असं झालं. म्हणजे ॲक्च्युली काय होत असतं, H2O there is an equilibrium in small amount, although H plus ions from water and sodium is alkali metal, very reactive. It has good tendency to get converted into Na plus ions. So sodium gets converted into Na plus, and that electron is accepted by H plus ion, and it gets converted into nascent hydrogen. These nascent hydrogen atoms, they get further, if there is nothing to react, they will get converted into H2 gas. So this comes under what we call as spontaneous reaction. So the moment we mix, it will take place. External, any support or additional force or additional extra conditions we need not develop. तर स्पॉन्टेनियस प्रोसेस याला म्हणतात. कितीतरी एक्झाम्पल्स घेता येतील. फ्लो ऑफ हीट फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी, तर सिम्पल एक्झाम्पल काल मी सांगत होतो, जास्त आज रिपीट करणार नाही. किंवा पूर्वी कुठल्या तरी एका निमित्ताने आपण हे पण एक्झाम्पल घेतलं होतं बघा. In a container, if suppose that there is H2SO4, and to it if I add zinc and H2SO4 dilute solution, okay. So free H plus ions are present in ample, and what we get is this ZnSO4 plus H2. We write in this fashion. Means redox point of view, elemental zinc, which is zero oxidation number, neither donated nor gained,
will get converted into plus 2, means it has donated 2 electrons. And H2SO4, in H2SO4 hydrogen, which carries plus 1 charge, it has accepted the electrons and therefore elemental. So again, the moment we mix zinc and H2SO4, ZnSO4 plus H2 in gaseous form is liberated, plus this is exothermic reaction, heat is also liberated, same thing, heat is also liberated here. So this also comes under what we call as a spontaneous reaction. Reverse will not take place. To aqueous solution of zinc sulfate, if you add hydrogen under the same conditions or routine conditions, if you increase the temperature or pressure, routine changes, zinc sulfate plus H2, it will not take place. It will require some special conditions, very high temperature, very high pressure, some extraordinary enzymes, or it is not that in chemistry it is not that it will not take place, it will not take place under the given set of conditions or routine conditions. And especially the ease at which zinc plus H2SO4 react to give these, under those routine conditions the reverse is not possible. Therefore this is spontaneous process. So chemical thermodynamics, in that spontaneous process and points related to that we are now considering. Once you have understood by considering such examples, flow of water from higher level to lower level is spontaneous, but from lower level to higher level water आपण खालून पाणी वरती घेऊन जातो फ्लॅट्समध्ये वगैरे, पण त्यासाठी मोटर लावतो, पण वरून खाली सोडायचं असेल तर काही लागत नाही. आणि हॉट बॉडी कोल्ड बॉडी ते पण मी काल सांगत होतो, सोपी गोष्ट आहे, रिपीट करत नाही. तर स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणजे काय ते पहिल्यांदा क्लिअर करून घ्या. आता पुढं एंट्रॉपी आणि एंट्रॉपी चेंज हा मुद्दा सांगण्यासाठी मला ते थोडंसं रब करायचं आहे, त्यामुळे मी इथं पॉज घेतो. लेट अस नाव कंटिन्यू. Now, after a spontaneous process, entropy. Now, what does this mean? Or entropy, the terminology stands for what? What does this indicate? Entropy. Symbol is capital S, entropy. Entropy is a measure of, it indicates what? It is a measure of degree of, means to what extent, measure of degree of randomness विस्कळीतपणा, randomness, or same another word, or disorder, randomness or disorder. More the disorder, more will be the entropy. Suppose that a part under study which we call as system, and more the disorder or more the randomness means more will be the entropy. Entropy is a measure of randomness or disorder. And yesterday also I have explained or considered few examples. Under that, water, if it is present in ice form, by heating it, it can be converted into H2O liquid. Further, if we heat it and boil it in a closed container, then it will get converted into vapors, gaseous. So in ice, there is an order. H2O molecules are together. The molecules come together and form particles. Particles form crystal. So there is an angle and there is certain discipline, like as if bricks in a wall. If you consider a wall, there are bricks and they are in a discipline actually, typical fashion. So that can be applied to ice. So ice, we should compare, and when this ice gets converted into liquid water, if we heat it above its freezing point, melting point, H2O liquid. Now in H2O liquid,
the randomness or disorder has increased. विस्कळीतपणा वाढलेला आहे. And liquid water, if we further heat it and at a certain, depends on external pressure at sea level, external pressure, atmospheric pressure. If it is 1 atmosphere, it boils at 100 degrees Celsius, 373 Kelvin. It will get converted into gaseous. Here the randomness or disorder further increases. So entropy means to what extent the randomness is there or disorder. Entropy is, instead of now every time using randomness or disorder, we will use the term entropy. More the entropy means more randomness. More the entropy means more disorder. Entropy of water in gaseous state, okay, let it be S3 for our convenience. It is more than entropy of water in liquid state, than entropy in ice form. So randomness or disorder is more highest here than here. Even yesterday we had considered a reaction. Let me write it in short. H2 react with O2 balanced equation to give H2O. Under standard conditions, this reaction can be carried out. Gaseous H2 react with 1 mole of H2, react with half mole of O2 to give 1 mole of H2O. Now here 1.5 moles of gaseous reactants system under study. Initial state 1.5, 1 mole and half mole. 1.5 mole of gaseous reactants get converted into 1 mole of water. So entropy, randomness, disorder of reactants or initial state is more. Entropy of this reactant or initial state, let me call it as small I, is more than disorder, or we can call it as randomness, means entropy of this final state. So during this change, when H2 and O2 react to give H2O liquid, entropy has decreased. In this change, ice changes to water and water changes to vapors. Entropy has increased. Okay, so such simple examples initially, if we take, that is enough to get idea of the terminology entropy. And as we move further and we consider numerical examples and MCQs, again very interesting and a bit upper level examples we are going to consider. For that, it is necessary to start with easy basic things. Now once we get idea of entropy and such few more examples from notes and textbooks you can go through, and then after that we will switch over to delta S, entropy change. Now we will switch over to entropy change. As you can see here, delta S entropy change, it can be increase or it can be decrease. If you can remember, H2 plus 1/2 O2 gives H2O, liquid H2O from gaseous 1 mole of H2 and half mole of O2. So here during this change, decrease as compared to initial state and final state, delta S change in entropy during this change has decreased, means it is negative. And the earlier example, ice by heating we converted that into liquid water, and further heating liquid water was converted into vapors, gaseous. In this case, during this change, delta S, randomness means entropy has increased. Delta S, whatever is the delta S, that will be positive. That you keep in the mind. Now the formula as it is given here, let me repeat it here. Delta S is equal to Q, symbol Q. Now instead of Q we can also use delta H, as we know delta H. Let me
write it here, delta H enthalpy change. Okay, so Q upon T, what does it mean? Q, and here it is written reversible process, irreversible process. And if a same change, if it is carried out in large number of steps, infinite number of steps, reversible process. Heat change, it can be supplied or the other way. We have to consider one at a time. Suppose that we consider one example, heat supplied, like what has happened in this case, ice to liquid water and liquid water to gas. Entropy change delta S is defined as Q reversible. Instead of Q, we can write delta H enthalpy change, but reversible in that manner, reversible process, divided by temperature at which that heat change, heat supplied or taken inside, heat whether it is given out or absorbed, one at a time we have to consider. So heat change, for example, heat absorbed by a system, and that heat absorbed or enthalpy change, if it is absorbed, it will be positive, and the temperature at which that has taken place, that will give the entropy change. This is entropy, and delta S is entropy change actually. Entropy change, delta S. Okay. Now again we will consider one example, simple among those examples, very simple to start with. Suppose that I have water, 1 mole of water. Okay, all other factors same. Suppose that I have water in a container, liquid water of course, H2O in liquid form, and suppose that temperature is 298 Kelvin. In another beaker, somewhere else, water is present, same amount of water, pressure same. Okay. Suppose that X moles of water, liquid water, and suppose that the temperature is 315 Kelvin, temperature of water, same amount of water, 298 Kelvin, 25 degrees Celsius, and this is 315 Kelvin, means higher temperature. Both are in liquid form, liquid. Now, in both the cases separately, I will supply 100 joule of energy. 100 joule of energy. This is supplied 100 joule of energy, and even this has been supplied 100 joule of energy. So by absorbing heat, both are in liquid form, okay, and same quantity of heat is supplied, same amount of water is present. What will happen to the entropy, means entropy change delta S in both the cases, whether it will be same or different. If different, in which case the delta S will be more. Now since I have supplied heat in both the cases, temperature will increase, kinetic energy will increase, and therefore temperature will increase, kinetic energy will increase, and therefore entropy will increase, randomness will increase, disorder will increase, and therefore in both the cases delta S will be positive in both the cases. But in which case delta S, in which case, if it is delta S, in this case let it be delta S1, and in this case let it be delta S2, in which case delta S will be more? Depends on what? As per formula, what? Here Q is same in both the cases, 100.
100 joules of course, divided by temperature is different. For first case, this one will be in Kelvin, it should be 25 plus 273, 298 Kelvin, and in this case 100 divided by, in this case, in second case, it will be 100 divided by T2, which is 315 Kelvin. Now here, since the denominator is smaller, T1, 298 is smaller than 315, in the first case, delta S1 will be greater. Therefore, entropy change means since heat is supplied, increase in entropy, delta S. Increase in entropy means entropy change will be more here. Same amount of heat is supplied, same amount of water is present, but since it is supplied at lower temperature, entropy change will be more here. Both are liquid than what it is here. For first case, 100 divided by 298. For the second case, 100 divided by 315 Kelvin. This you have to understand. Again, that can be applied to our earlier example also. Ice. If it is present, water is present in ice form, and a certain amount of heat is supplied at its melting point, ice will get converted into liquid water. So entropy change will be positive and there will be increase in entropy. Ice changes into liquid water means randomness will increase, entropy will increase, delta S will be positive. Now water, same quantity of heat if it is supplied to water in liquid form, if it is not boiling point, it will remain in liquid form. But solid to liquid, the change will result in more randomness, discipline to randomness. म्हणजे इथं जो डिसिप्लिन आहे सॉलिडमध्ये तो लिक्विडमध्ये गेल्यामुळे विस्कळीतपणा जास्त आहे आणि लिक्विड टू लिक्विड सेम क्वांटिटी ऑफ हीट इज सप्लाइड, त्यामुळे फक्त टेम्परेचर वाढलं लिक्विड वॉटरचं, तर विस्कळीतपणा वाढणार पण कायनेटिक एनर्जी वाढली पण तेवढा नाही वाढणार. हे एक्झाम्पल डोळ्यासमोर ठेवा आणि मग तुमच्या लक्षात येईल की हा फॉर्म्युला असा का केलेला आहे की आता इथं हीट सप्लाय केली त्या अँगलने एकदा हे आपले ठरलेले एक्झाम्पल्स समजून घेतले की मग हीट ॲब्सॉर्ब केल्यानंतर पण तो वापरू शकतो आपण. सो सेम क्वांटिटी ऑफ हीट इफ इट इज सप्लाइड there will be increase in entropy, delta S will be positive. But if that same quantity of heat supplied, if it is at lower temperature like what we have done here, the delta S value will be more. हे मॅथमॅटिकली पण कळतं आहे आणि आपण जरा कल्पना करू शकतो ना की आईस सॉलिडवाला लिक्विडमध्ये जाणं हे म्हणजे त्याची ऑर्डरचं डिसऑर्डरमध्ये झालेला मोठा बदल आहे आणि लिक्विड एका टेम्परेचरचं बाय ॲब्सॉर्बिंग सेम अमाऊंट ऑफ हीट लिक्विडच आहे पण हाय टेम्परेचरचं झालं तर तिथंही एन्ट्रॉपी हॅज इन्क्रीज, डिसऑर्डर वाढली, पण लिक्विडचं लिक्विड तर इन्क्रीज इन डिसऑर्डर ही कमी आहे. असा त्याच्याकडे विचार करायचा आणि मग तो फॉर्म्युला तुम्हाला समजला पाहिजे किंवा तो पटला पाहिजे की अरे असं कसं काय फॉर्म्युला असू शकतो. तर तो एन्ट्रॉपी चेंजचा फॉर्म्युला, पहिला एन्ट्रॉपी म्हणजे काय समजून घेणं, पूर्वीचे एक्झाम्पल्स आठवा, मग एन्ट्रॉपी चेंजचा फॉर्म्युला समजून घेण्यासाठी हे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही रफ वर्क करा, विचार करा, मला व्हॉट्सअपवर शंका विचारा. म्हणजे काय होईल मग पुढचा मुद्दा तुम्ही ऐकताना ऐकलं तरी परत हे सगळं यूट्यूबवरती तुम्ही पुन्हा पॉज घेऊन थांबवून विचार करून शंका विचारून असं टप्प्याटप्प्याने पण करू शकता. आता मी पुढच्या पॉईंटकडे जातो आहे. येस, आता त्याच्या पुढच्या पॉईंटकडे आपण जातो आहे. ओके, बघा मी काल तुम्हाला सांगितलं होतं एक एक्झाम्पल, वन फॉर्म ऑफ एनर्जी चेंजेस टू अनदर फॉर्म आपण बघितलं आहे. आता याच्यामध्ये आपण केमिस्ट्री, फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज या लिमिटमध्ये आपण बोलत असल्यामुळं आईन्स्टाईनचं जे इक्वेशन आहे E=mc², हे विचारात नाही घ्यायचं, वी शुड नॉट कन्सिडर. कारण का आपली जी केमिस्ट्री आहे अभ्यासामधली त्याच्यामध्ये सॉलिडचं लिक्विड, लिक्विडचं गॅस किंवा मिथेन प्लस ऑक्सिजन गिव्ज CO2 अँड H2O, हीट इज इव्हॉल्व्ड
किंवा आणि कुठली तरी एंडोथर्मिक रिॲक्शन, अमोनिया HCl रिॲक्ट झाले आणि NH4Cl तयार झाला. त्याच्यामध्ये कुठं असं नायट्रोजनमधल्या न्यूक्लियसमध्ये बदल झाला आणि त्याचा ऑक्सिजन झाला वगैरे असं काही होत नाही आहे. डोनेशन, गेनिंग, शेअरिंग, सॉलिडचं लिक्विड, लिक्विडचं गॅस, असं हे सगळे चेंजेस फिजिकल अँड केमिकल चेंजेस म्हणतो आपण याला, नो न्यूक्लिअर चेंजेस. त्यामुळं हे इथं आपण वापरत नाही आणि त्यामुळं या कंडिशनमध्ये ते आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, वन फॉर्म ऑफ एनर्जी चेंजेस टू अनदर फॉर्म, इक्विवॅलंट अमाऊंट ऑफ. मग त्याच्यामध्ये व्हेरियस फॉर्म्स, त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय, जे युनिव्हर्सल ट्रूथ आपण ज्याला म्हणूया, काल पण माझ्या झूम लेक्चरमध्ये मी सांगत होतो, व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी इन टू हीट फॉर्म दॅट इज टेकिंग प्लेस. सिमिलरली हीट फॉर्म ऑफ एनर्जी इन टू व्हेरियस अदर फॉर्म्स. बरोबर आहे ना? जसं तो एक्झाम्पल, सोपं एक्झाम्पल आठवा की ते आपण लहानपणी ते का आम्ही त्याला पिंग म्हणायचो, ओके, लेन्स, आणि मग तो कागदावरती पकडला की सनरेज दे वुड कॉन्सन्ट्रेट ऑन पेपर अँड इट वुड कॅच फायर. म्हणजे ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स दे गेट कॉन्सन्ट्रेटेड ऑन स्मॉल पार्ट ऑफ पेपर आणि त्यामुळे मग तिथले इलेक्ट्रॉन्स, त्याची कायनेटिक एनर्जी वाढणार, कायनेटिक एनर्जी वाढणार, फ्रिक्शन वाढणार, हीट डेव्हलप होणार, हीट डेव्हलप होण्याचा रेट एवढा वाढला की हीट डेव्हलप होण्याचा रेट एवढा वाढला की मग ते आग म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इज कन्वर्टेड इन टू हीट. त्याचे उलटं पण एक्झाम्पल एक सोपं सांगितलं होतं, आठवतं का बघा, की एस्पेशली टाटाचं वगैरे आपण बघतो टी व्हीमध्ये, रेड हॉट आयर्न असं बाहेर येत आहे. वाय इट इज रेड हॉट? तर हीट फॉर्ममध्ये एनर्जी त्याला मिळत आहे. हीट फॉर्म ऑफ एनर्जी इफ इट इज ॲब्सॉर्ब इट विल इमिट एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट फॉर्म. पण हीट फॉर्ममध्ये ॲब्सॉर्ब होण्याचा एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट, ती ॲब्सॉर्ब होण्याचा रेट जास्त आहे. त्या तुलनेमध्ये हीट फॉर्ममध्ये एनर्जी इव्हॉल्व होण्याचा रेट कमी आहे. आणि त्या प्रक्रियेमध्ये काय होत असतं, एनर्जी विच इज ॲब्सॉर्ब इन द हीट फॉर्म इट इज लिबरेटेड इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. तर रेड दिसतं त्यामुळं, म्हणजे हीट इन टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. सो वन फॉर्म ऑफ एनर्जी इन टू अनदर फॉर्म, हे ह्या गोष्टी आहेत. पण युनिव्हर्सल ट्रूथ काय आहे की व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी इन टू हीट फॉर्म याचा रेट जास्त आहे. बट हीट फॉर्म, ठीक आहे, समजा 100 एवढं हीट फॉर्ममध्ये, व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी इन टू हीट फॉर्म 100, पण इन द सेम टाईम स्पॅन 100मधली हीट फॉर्म एनर्जी इन टू अदर फॉर्म्स ते 100 नाही, कमी आहे. मग ते 50 आहे का 40 आहे का 90 आहे, इट डिपेंड्स. तर मुद्दा काय आहे की याचा अर्थ नॅचरल युनिव्हर्सल लॉ काय आहे, युनिव्हर्सल बोलतो लक्षात घ्या, की हीट फॉर्ममधली एनर्जी वाढत चाललेली आहे. आणि मग तुम्ही ऐकलं असेल, युनिव्हर्स इज कंटिन्युअसली एक्सपांडिंग. अरे म्हणजे काय, म्हणजे काय, मॅटर वाढत नाही आहे. युनिव्हर्स इज कंटिन्युअसली एक्सपांडिंग म्हणजे काय, तर याचा अर्थ एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट इज कंटिन्युअसली इन्क्रीजिंग. आणि त्यामुळं एक फक्त वॉटर्सच्या रिलेटेड आपण बोलतो ते सगळ्या गोष्टींना लागू आहे. पण त्यामुळं आईस फॉर्ममध्ये सध्या, समजा पृथ्वीपुरतं बोलूया, हा युनिव्हर्सल लॉ असला तरी, आईस फॉर्ममध्ये जे वॉटर आहे, ग्लेसियर्स आर मेल्टिंग वगैरे आपण म्हणतो ते, तर ते पोल्युशन वगैरे त्याच्यामुळे जरी असलं तर दॅट इज नॉट दी ओनली फॅक्टर. नॅचरल लॉ पण आहे की आईस फॉर्ममधली वॉटर त्याचं पूर्वीच्या तुलनेमध्ये, आताच्या तुलनेमध्ये नंतर एक 20 वर्षांनी, परत असं 500 वर्षापूर्वी जे होतं ते 100 वर्षापूर्वी, आत्ता त्यानंतर आणखी 50 वर्षांनी आईस फॉर्ममधलं वॉटर हे कमी कमी होणार, कारण हीट फॉर्ममधली एनर्जी कंटिन्युअसली वाढत आहे. आणि लिक्विड फॉर्ममध्ये वाढणार, आणि लिक्विड फॉर्ममधलं वेपर फॉर्ममध्ये. तुम्हाला कळतं का, याचा अर्थ पावसाचं प्रमाण हे कंटिन्युअसली वाढत असतं. आता हे तुम्हाला कॉन्ट्रोवर्शियल वाटेल. आपल्याला पाहिजे तेव्हा, पाहिजे तिथं, पाहिजे तेवढाच पाऊस पडत नाही. त्यामुळं आता पाऊस कमी झाला असं म्हणायची पद्धत आहे, असं नाही आहे. जर हा लॉ आपण विचारात घेतला असो, तर एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट इज कंटिन्युअसली इन्क्रीजिंग. आणि त्यामुळे एक एक्झाम्पल घेतलं की आईस फॉर्ममधला वॉटर हा लिक्विड वॉटर फॉर्ममध्ये, आणि लिक्विड फॉर्ममधला वॉटर हा वेपर फॉर्ममध्ये हे वाढत जाणार. समुद्राची पातळी वाढत जाणार, ओव्हरऑल टेम्परेचर वाढत जाणार. हे जर असेल तर हा मुद्दा इथं घेतलेला आहे, आणि त्याच्यावरून त्याचा विचार करून हे आलेलं आहे. बघा इथं याचा अर्थ स्पॉन्टेनियस काय आहे, तर हीट फॉर्ममधली एनर्जी वाढते, हे स्पॉन्टेनियस आहे, म्हणजे हे नॅचरल आहे. त्याच्यामुळे हीट फॉर्ममधली एनर्जी वाढल्यामुळं काय होणार, जसं एक्झाम्पल आपण वॉटरचं घेतलं तर रँडमनेस विल इन्क्रीज. आईसचं लिक्विड वॉटरचं
गॅस, फक्त वॉटरच विचारात घ्यायला पाहिजे असं नाही, आपल्या सोयीसाठी, अभ्यासासाठी. म्हणजे रँडमनेस नॅचरल लॉ त्यामुळं काय झाला, थर्मोडायनॅमिक्सचा सेकंड लॉ म्हणून तर त्याच्याशी रिलेटेड आहे की रँडमनेस कंटिन्युअसली इन्क्रीजेस. समजते का? म्हणजेच एंट्रॉपी ऑफ द युनिवर्स कंटिन्युअसली इन्क्रीजेस, म्हणजेच ते युनिवर्स इज कंटिन्युअसली एक्सपांडिंग, त्याचा अर्थ हा. तर एंट्रॉपी ऑफ द युनिवर्स कंटिन्युअसली इन्क्रीजेस. आणि मग त्याच्यावरून ड्युरिंग एनी चेंज, मग आपल्या लिमिटमध्ये आपण एखादा फिजिकल चेंज करतोय, सॉलिडचं लिक्विड, लिक्विडचं गॅस वगैरे, किंवा एखादा केमिकल चेंज जसं झिंक प्लस H2SO4 किंवा सोडियम विथ वॉटर किंवा कंबशन ऑफ मिथेन, हे एनी चेंज, एक्सपान्शन ऑर कॉम्प्रेशन ऑफ गॅस, तर त्या सगळ्यांना हा लॉ लागू झाला की काय बघा, पुन्हा लिहितो, व्हॉट एव्हर इज अंडर स्टडी, म्हणजे सोडियम प्लस वॉटर याचा अभ्यास चालू आहे, तर ते सिस्टीम झालं. किंवा एक्सपान्शन ऑर कॉम्प्रेशन ऑफ अ गॅस इन अ सिलेंडर विथ अ वेटलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन, तर गॅस इन अ सिलेंडर हे सिस्टीम झाली. तर एंट्रॉपी चेंज ऑफ अ सिस्टीम, मग सिस्टीममध्ये हीट इव्हॉल्व झाली असेल, ॲब्सॉर्ब झाली असेल, त्याप्रमाणे ॲब्सॉर्ब झाली असेल तर सराउंडिंगची हीट सिस्टीममध्ये आली, इव्हॉल्व झाली असेल तर सिस्टीममधली व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी इनटू हीट फॉर्म सराउंडिंगला गेली. त्यामुळे सिस्टीम आणि सराउंडिंग दोन्हीचा एकत्र विचार करायला पाहिजे. सिस्टीम प्लस सराउंडिंग इज इक्वल टू युनिवर्स, युनिवर्स सोडून काही नसतं. ओके, सो एंट्रॉपी चेंज ऑफ सिस्टीम प्लस एंट्रॉपी चेंज डेल्टा एस ऑफ सराउंडिंग्स, जर हीट फॉर्म ऑफ एनर्जी वाढत आहे, युनिवर्स इज कंटिन्युअसली एक्सपांडिंग, हे जर आपल्या लक्षात आलेलं आहे, त्याचे कारण मी सांगितलं, तर याचा अर्थ फॉर एनी स्पॉन्टेनियस प्रोसेस एंट्रॉपी चेंज ऑफ सिस्टीम प्लस एंट्रॉपी चेंज ऑफ सराउंडिंग दॅट शुड बी ग्रेटर दॅन झिरो फॉर एनी स्पॉन्टेनियस प्रोसेस, हा लॉ झाला. त्यामुळं हा मुद्दा लक्षात येतो का बघा, हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठलंही एक्झाम्पल घ्या, जसं आपलं मगाशी घेतलेलं तेच एक्झाम्पल मी बघा रिपीट करतो. इथं बघा ना तुम्ही की काय झालं होतं, इथं H2 गॅशियसवाला अँड इट रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन, ओके, O2 1/2, आणि काय तयार झालं होतं, लिक्विड. सो 1 मोल ऑफ H2, हाफ मोल ऑफ गॅशियस ऑक्सिजन रिॲक्ट टू गिव्ह H2O. याच्यामध्ये जर रँडमनेसच्या अँगलने सिस्टीमचा फक्त विचार केला तर 1.5 मोल्स ऑफ गॅस, 1.5 मोल ऑफ गॅस गेट कन्वर्टेड इनटू 1 मोल ऑफ लिक्विड. म्हणजे मग सिस्टीमच्या अँगलने विचार केला तर काय होणार बरं, इथं एंट्रॉपी ऑफ द इनिशियल स्टेट, एंट्रॉपी ऑफ द इनिशियल स्टेट ॲज कम्पेअर टू दॅट एंट्रॉपी ऑफ द फायनल स्टेट, तर डिक्रीज झालेली आहे. 1.5 गॅस 1 मोल ऑफ लिक्विडमध्ये कन्वर्ट झालेलं आहे, डिक्रीज झालेली आहे. म्हणजे या केसमध्ये फक्त सिस्टीमचा विचार केला, सिस्टीम लक्षात घ्या, सिस्टीम, तर डेल्टा एस इज इक्वल टू निगेटिव्ह. आणि आता आपण लक्षात घेतलं की सगळे नॅचरल प्रोसेसेस, स्पॉन्टेनियस प्रोसेसेस, ओके, तर त्या सगळ्या कशा असतात, तर डेल्टा एस ओव्हरऑल इन्क्रीज होतो ऑफ द युनिवर्स. म्हणून तर डेल्टा एस ऑफ द सिस्टीम प्लस डेल्टा एस ऑफ द सराउंडिंग्स, एंट्रॉपी चेंज ऑफ द सिस्टीम प्लस एंट्रॉपी चेंज ऑफ द सराउंडिंग्स, हे दोन्ही एकत्र विचार घेतला तर तो ग्रेटर दॅन झिरो, म्हणजे इन्क्रीज व्हायला पाहिजे तर स्पॉन्टेनियस. आणि इथं जर मग सिस्टीमचा फक्त विचार केला तर डेल्टा एस निगेटिव्ह आलेला आहे. पण तुमच्या लक्षात येतं का, दिस रिॲक्शन डेल्टा एच याचा काय आहे, निगेटिव्ह आहे, लक्षात घ्या. म्हणजे काय बरं की दिस रिॲक्शन इज एक्झोथर्मिक. म्हणजे काय झालेलं आहे, हीट फॉर्म ऑफ एनर्जी कुठे गेलेली आहे, सराउंडिंग्सकडे. कुठून, सिस्टीममधून. हीट फॉर्म ऑफ एनर्जी फ्रॉम द सिस्टीम टू सराउंडिंग्स ड्युरिंग दिस चेंज. आता मग हीट फॉर्म ऑफ एनर्जी सराउंडिंगला गेलेली आहे, तर सराउंडिंगचं त्यामुळे काय होणार बरं, डेल्टा एस. सराउंडिंगमध्ये जे काही कोणी असतील त्यांनी ॲब्सॉर्ब केलेली असेल हीट, त्याच्यामुळे काय होणार, कोणी त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये सॉलिड आला, लिक्विड आला, गॅस आला, जे काय असेल ते, तर हीट फॉर्म ऑफ एनर्जी सराउंडिंगमध्ये गेलेली आहे. याचा अर्थ बाय ॲब्सॉर्बिंग दॅट हीट सराउंडिंगमध्ये काय होणार, एंट्रॉपी चेंज, रँडमनेस, डिसऑर्डर वाढणार, म्हणजे पॉझिटिव्ह आला.
मग बघा H2 प्लस 1/4 इज इक्वल टू H2O, त्याच्यामध्ये सिस्टीमच्या अँगलने विचार केला तर एन्ट्रॉपी चेंज निगेटिव्ह आहे. बट सिन्स इट इज एक्झोथर्मिक, हीट फॉर्म ऑफ एनर्जी इज गिवन आउट टू द सराउंडिंग्स. याचा अर्थ सराउंडिंगचा एन्ट्रॉपी चेंज पॉझिटिव्ह आहे. समजा सराउंडिंगसाठीचा आपण सोयीसाठी आपण सराउंडिंग लिहितो तिथं 2 म्हणूया, सिस्टीमसाठी 1 म्हणूया. अँड दिस इज स्पॉन्टेनियस ॲज वी नो. तर मग या लॉप्रमाणे, आणि तो आपल्याला आता पटलेला असला पाहिजे, याचा अर्थ असा होतो की इथं निगेटिव्ह आहे म्हणजे डिक्रीज इन एन्ट्रॉपी चेंज झालेला आहे आणि इथं इन्क्रीज इन एन्ट्रॉपी चेंज झालेलं आहे. स्टील इट इज स्पॉन्टेनियस. याचा अर्थ बिकॉज ऑफ इव्होल्युशन ऑफ हीट, increase in entropy change म्हणजे increase in disorder of the surroundings is greater than decrease in entropy of the system. आणि त्यामुळे दोन्हीचं एकत्रित केलं तर ऑफ द युनिवर्स increase in entropy डेल्टा एस पॉझिटिव्ह, म्हणजे हा लॉ फॉलो झालेला आहे. तरच ते स्पॉन्टेनियस असतं, नाही तर स्पॉन्टेनियस असू शकत नाही. हे या अँगलने समजून घ्यायचं आहे. फक्त मॅथमॅटिकली एक डेरिव्हेशन आणि स्टेप्स पाठ केल्या आहे तसं लिहिलं आणि मग MCQजला प्रॉब्लेम त्यामुळेच येतो. लक्षात घ्या, ही थिअरी म्हणजे हा बोर्ड, मागं पण मी बोललो, मी पुन्हा पुन्हा सांगत असतो, असं नसतं. ह्या गोष्टी या अँगलने समजून घेतल्या. मग समजताना या असा विचार करताना थोडं कन्फ्यूज झालं, परत विचारलं, रिपीट केलं, तो काही मुद्दा नाही. मग तुम्ही त्या पद्धतीने जर समजून नाही घेतलं, हे समजून घेतल्यानंतर मी याचा अर्थ समजावून सांगितला, त्यासाठी जे एक्झाम्पल घेतले त्याचा विचार करा, त्याच्यात पुन्हा ऐका आणि पुढचा मुद्दे. आणि म्हणून मी त्या पद्धतीचे सिलेक्टिव्ह मुद्दे पहिला त्यातले घेत आहे त्या टॉपिकमधले, आणि मग तो सगळाच टॉपिक व्यवस्थित कवर होईल. न्यूमेरिकल्स, MCQs, तर हे समजून घेतलं तर यातली मग पुढची एक इंटरेस्टिंग स्टेप आहे याच्यावरून येणारी, ती आपल्याला बघायला सोपं जाईल. बघा, त्यामुळं ओव्हरऑल डेल्टा एस ऑफ द सिस्टीम प्लस डेल्टा एस ऑफ द सराउंडिंग शुड बी ग्रेटर दॅन 0 फॉर स्पॉन्टॅनियस प्रोसेस. म्हणजे याचा अर्थ काय होतो की जसं आता आपण एक एक्झाम्पल घेतलं तसं की सिस्टीमचा डेल्टा एस डिक्रीज झाला आणि सराउंडिंगचा इन्क्रीज झाला, असं होऊ शकतं. दोन्हीचा पण सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत, त्यात आपण पुढं बघू. पण काही इफ इट इज स्पॉन्टॅनियस तर सम ऑफ बोथ change in entropy delta S of system and change in entropy of surroundings, sum of both it should be greater than 0, means overall disorder of a spontaneous process should increase. Entropy change of the universe म्हणजे spontaneous process असेल तर overall system plus surrounding of the universe always increases. हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. येस, बघा आता आपण इथंपर्यंत आलो होतो आणि इथे एक्सप्लेन केलं मी, पुन्हा लिहिलं इथं. सो फॉर अ स्पॉन्टेनियस प्रोसेस, एन्ट्रॉपी चेंज ऑफ अ सिस्टीम प्लस एन्ट्रॉपी चेंज ऑफ द सराउंडिंग्स, द सम टोटल शुड बी ग्रेटर दॅन 0. पॉझिटिव्ह पाहिजे. हीट फॉर्म ऑफ एनर्जी इन्क्रीजेस, हा युनिव्हर्सचा लॉ आहे. याचा अर्थ रँडमनेस इन्क्रीजेस ड्युरिंग अ स्पॉन्टेनियस चेंज. याचा अर्थ एन्ट्रॉपी चेंज ऑफ द युनिवर्स, डेल्टा एस ऑफ द युनिवर्स, नाही का. हे दोन्हीचा अर्थ काय झाला की डेल्टा एस ऑफ द युनिवर्स फॉर स्पॉन्टेनियस चेंज इट विल बी ऑलवेज ग्रेटर दॅन 0, असा त्याचा अर्थ झाला. ओके, आणि मग त्याच्यावरून आपण इथं आलो. पण बघा की एन्ट्रॉपी चेंज ऑफ द सराउंडिंग्स, जसं की मलाच एक्झाम्पल आपण घेतलं डोळ्यासमोर, H2 प्लस 1/4 इज इक्वल टू H2O, एक्झोथर्मिक आहे. पण सिस्टीम पॉईंट ऑफ व्ह्यू डेल्टा एस निगेटिव्ह आहे. ते जरा मागे जाऊन पुन्हा बघा, आठवा. तर ते असेल किंवा आणि कुठलं एक्झाम्पल असेल. पण एन्ट्रॉपी चेंज ऑफ द सराउंडिंग टू मेजर, कारण सिस्टीम आपल्यासाठी लिमिटेड असते. गॅस इन अ सिलेंडर किंवा बीकरमध्ये काहीतरी लिक्विड आहे किंवा आपण एखाद्या कंटेनरमध्ये केमिकल रिॲक्शन, सिस्टीमसाठी आपल्याला ते मेजर करणं वगैरे सोयीचं आहे. सराउंडिंगचा एन्ट्रॉपी चेंज वाढला का कमी झाला एवढं सांगू शकतो आपण. एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक, त्याच्यावरून किती वाढला, किती कमी झाला वगैरे हे कसं सांगणार. कितीतरी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सराउंडिंग्स, सिस्टीम सोडले की उरलेलं सगळं सराउंडिंग्स. सिस्टीम प्लस सराउंडिंग्स इक्वल टू युनिवर्स. वर्ल्ड पण अर्थ नाही, युनिवर्स. ओके, पण ड्युरिंग अ केमिकल चेंज ऑर फिजिकल चेंज, नाही का, सराउंडिंगमध्ये जे काही इन्क्रीज ऑर डिक्रीज इन एन्ट्रॉपी झाला असेल, फॉर एक्झाम्पल बघा H2 प्लस 1/4 इज इक्वल टू H2O मध्ये हीट फॉर्म ऑफ एनर्जी सराउंडिंग्सला गेली
ती किती गेली ते आपल्याला माहीत असतं, काढू शकतो आपण, एक्सपेरिमेंटली काढू शकतो. आता आम्हाला ते व्हॅल्यू पण माहिती आहे, त्यामुळे थिअरटिकली पण काढू शकतो. तर हीट फॉर्म ऑफ एनर्जी इव्हॉल्व झाली, कुठल्या केसमध्ये ॲब्सॉर्ब होत असेल, हीट फॉर्म ऑफ एनर्जी इव्हॉल्व झाली सिस्टीममधून सराउंडिंग्सला, मग आमच्याकडे डेफिनेशन आहे क्यू. आता क्यूच्या फॉर्ममधली गोष्ट आहे की आपण डेल्टा एच्या फॉर्ममध्ये पण लिहू शकतो. ते आपण पूर्वीच्या लेक्चरमध्ये शिकलो आणि मी मगाशी पण सांगितलं. तर व्हॉट एव्हर अमाऊंट ऑफ हीट इज इव्हॉल्व्ड, म्हणजे मगाशी एक्झाम्पल जे चर्चेतलं ते एक्झोथर्मिक आहे, अँड द टेम्परेचर ॲट विच दॅट हीट इज इव्हॉल्व्ड, ते आम्हाला जर कळलं तर एंट्रॉपी चेंज करतो. मग ड्युरिंग अ चेंज व्हॉट अमाऊंट ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट इज इव्हॉल्व्ड, ती अमाऊंट जर आम्हाला कळली, अँड द टेम्परेचर ॲट विच दॅट इव्होल्युशन ऑफ हीट हॅज टेकन प्लेस, तर आम्ही तो एंट्रॉपी चेंज ऑफ द सराउंडिंग काढू शकतो. कारण एंट्रॉपी चेंज ऑफ द सराउंडिंग जो काय होणार तो सिस्टीममधून व्हॉट अमाऊंट ऑफ हीट इज इव्हॉल्व्ड, क्यू म्हणा किंवा डेल्टा एच, अँड ॲट व्हॉट टेम्परेचर इट हॅज टेकन प्लेस, त्याच्यावरती आहे. त्यामुळं हे जे सराउंडिंगच्या भाषेमधला फॉर्म्युला आहे फॉर आवर कन्व्हिनियन्स, तो सिस्टीमच्या फॉर्ममध्ये वी शुड कन्वर्ट दॅट इन टू टर्म्स ऑफ सिस्टीम. तर आपल्याला ते कॅल्क्युलेट करायला, एक्सपेरिमेंट करायला, मॅथमॅटिकली ते सॉल्व करायला सोपं जाणार. म्हणून मग काय केलं की एंट्रॉपी चेंज ऑफ द सिस्टीम प्लस एंट्रॉपी चेंज ऑफ द सराउंडिंग्स, तर एंट्रॉपी चेंज ऑफ द सराउंडिंगसाठी आपण हा फॉर्म्युला वापरला. क्यू म्हणजे तिथं क्यूच्या ऐवजी डेल्टा एच वापरणार आहोत आपण. तर एंट्रॉपी चेंज, पण इकडं सराउंडिंगचा जो एंट्रॉपी चेंज झाला असेल म्हणजे H2 + 1/2 O2 = H2 ला इन्क्रीज झालेला आहे. हीट फॉर्ममध्ये एनर्जी सराउंडिंगला गेली म्हणजे सराउंडिंगचा डेल्टा एस इन्क्रीज झालेला आहे. कुठल्या केसमध्ये डिक्रीज होत असेल तर हीट फॉर्म ऑफ एनर्जी इव्हॉल्व झाली असेल म्हणजे सिस्टीमचा एनर्जी पॉईंट ऑफ व्ह्यू लॉस झाला असेल तर सराउंडिंगची एंट्रॉपी चेंज इन्क्रीज होणार आहे. लक्षात येते का? हीट फॉर्म ऑफ एनर्जी जर इव्हॉल्व झाली असेल तर आपण सिस्टीमच्या अँगलने डेल्टा एच इक्वल टू किंवा क्यू इक्वल टू मायनस लिहितो. हीट फॉर्म ऑफ एनर्जी ऑफ द सिस्टीम ड्युरिंग अ चेंज इफ इट इज इव्हॉल्व्ड, हीट इज इव्हॉल्व्ड, तर सिस्टीम पॉईंट ऑफ व्ह्यू क्यू इक्वल टू मायनस किंवा डेल्टा एच इक्वल टू एन्थाल्पी चेंज इक्वल टू मायनस लिहितो आपण. पण सराउंडिंगच्या अँगलने बिकॉज ऑफ दॅट हीट इव्हॉल्व्ड एंट्रॉपी चेंज इन्क्रीज होणार म्हणजे डेल्टा एच पॉझिटिव्ह येणार. म्हणून सिस्टीमच्या फॉर्ममध्ये तो एंट्रॉपी चेंज ऑफ द सराउंडिंग लिहिताना आपण काय केलं मग व्हॉट अमाऊंट ऑफ हीट फॉर्म ऑफ एनर्जी इज इव्हॉल्व्ड म्हणजे एन्थाल्पी चेंज इव्हॉल्व असेल तर तो सिस्टीमच्या अँगलने निगेटिव्ह येणार, पण सराउंडिंगच्या अँगलने तो एंट्रॉपी चेंजच्या भाषेमध्ये आणि एन्थाल्पीच्या भाषेमध्ये पॉझिटिव्ह. म्हणून आपण काय केलं तो सिस्टीमच्या फॉर्ममध्ये लिहिताना काय केलं मायनस साईन आणि व्हॉट एव्हर हीट इज इव्हॉल्व्ड, एक एक्झाम्पल इव्हॉल्वचं घेऊन चाललं, मायनस साईन तो जो डेल्टा एच असेल साईनसह इथं इव्हॉल्व झाली त्यामुळं सिस्टीमच्या अँगलनी मायनस आहे. जी साईन असेल ती क्यूची किंवा डेल्टा एचची त्याच्यामध्ये फॉर्म्युल्यात मायनस साईन आणलं कारण सराउंडिंग्समध्ये उलटं होणार. ओके, आणि मग मायनस डेल्टा एच आता सराउंडिंगच्या ऐवजी काय लिहिलं बघा मी सिस्टीम अपॉन टेम्परेचर ॲट विच दॅट हीट इज इव्हॉल्व्ड. हे काय मिळेल तुम्हाला या फॉर्म्युल्याप्रमाणे हे काय मिळालं तुम्हाला मायनस इंटू डेल्टा एच ऑफ द सिस्टीम, मायनस इंटू डेल्टा एच ऑफ द सिस्टीम डिवायडेड बाय टेम्परेचर. हे काय मिळेल तुम्हाला एंट्रॉपी चेंज ऑफ द सराउंडिंग्सच मिळालं ना. त्यामुळं एंट्रॉपी चेंज ऑफ द सराउंडिंग्स या फॉर्म्युल्याप्रमाणे वी कॅन कॅल्क्युलेट इफ वी नो एन्थाल्पी चेंज ऑफ द सिस्टीम. फक्त एन्थाल्पी चेंज ऑफ द सिस्टीम मायनस आहे का प्लस आहे म्हणजे एन्थाल्पी चेंज ऑफ द सिस्टीम ड्युरिंग अ चेंज एक्झोथर्मिक आहे का एंडोथर्मिक आहे. आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं एक्झोथर्मिक आहे म्हणजे आमच्या सिस्टीमच्या भाषेत डेल्टा एच निगेटिव्ह आहे पण सराउंडिंगमध्ये हीट गेल्यामुळे एंट्रॉपी चेंज वाढणार आहे म्हणून फॉर्म्युल्यामध्ये मायनस साईन आणलं आणि त्यामुळं हा फॉर्म्युला क्यूच्या ऐवजी डेल्टा एच वापरून फॉर्म्युल्यामध्ये मायनस साईन आणलं आपण. लक्षात येतं का बघा. आणि त्यामुळं हा फॉर्म्युला या फॉर्ममध्ये कन्वर्ट केला आपण. नंतर मी एकदम लिहितो मग तो फॉर्म्युला मायनस इथं लिहून परत रिपीट केला. आता बघा आय विल मल्टिप्लाय दिस बाय टी म्हणजे यालाही टी जो टेम्परेचर ॲट विच द चेंज हॅज टेकन प्लेस आय विल मल्टिप्लाय हिअर बाय टी अँड हिअर बाय टी. ओके, ते मी करून दाखवत नाही फक्त सांगतो, तुम्ही रफ वर्क करून बघा. त्यामुळे काय होईल दिस टी विल गेट कॅन्सल टेम्परेचर इन केल्विन आणि त्यामुळे मग हे इक्वेशन काय झालं टी डेल्टा एस मायनस डेल्टा एच. आता दोन्ही पण सिस्टीम झाले बरं का. इथं सिस्टीम प्लस सराउंडिंग होतं. सराउंडिंगचं एंट्रॉपी चेंज सिस्टीम फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी मग अशी मी बोललो असं आलं आणि त्यामुळं काय झालं बरं डेल्टा एस ऑफ द सिस्टीम मायनस डेल्टा एच
ऑफ द सिस्टीम अपॉन टी, ओके, ग्रेटर दॅन 0. जसं मगाशी इथं मी टीनी मल्टिप्लाय केलं दोघांना, तर टी एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, तेव्हा इथं आणि इथं टीनी मल्टिप्लाय केलं तर ग्रेटर दॅन 0च राहणार आहे. आणि मग या फॉर्ममध्ये लिहिलं, टीनी मल्टिप्लाय केलं एक, पहिला ते सेपरेट करून बघा. त्यानंतर परत -1नी मल्टिप्लाय केलं, त्यामुळे काय होईल, हा मायनस होईल, हा प्लस होईल. मल्टिप्लाय दिस बाय टी अँड देन मल्टिप्लाय दिस बाय -1. असं केल्यानंतर या फॉर्ममध्ये येतं. ते तुम्ही करून बघायचं, सोपं आहे. इथं मी बोर्डवरती करून नाही दाखवणार. याचा अर्थ काय झाला बघा, फॉर अ स्पॉन्टेनियस प्रोसेस आपण बघतोय, सुरुवात कुठून केली, ओके. आणि मग फॉर अ स्पॉन्टेनियस प्रोसेस आपण आता या फॉर्ममध्ये लिहू शकतो. सिस्टीम प्लस सराउंडिंग, एंट्रॉपी चेंज, द टोटल, द सम should be greater than 0. Entropy change in a spontaneous process increases. Disorder in a spontaneous process of a universe increases. तेच सिस्टीमच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. आणि सिस्टीमच्या आता इथं नाही, सिस्टीम लिहिलं नाही, आता सिस्टीम दोन्हीकडे सिस्टीम आहे, त्यामुळे नॉर्मली नाही लिहायची पद्धत आहे, आपण लिहूया, ओके. सिस्टीम डेल्टा एच ऑफ द सिस्टीम ड्युरिंग अ चेंज, कुठलं एक्झाम्पल असेल, H2 प्लस O2 फ्यूज H2, एक सुरुवातीला एक्झाम्पल आपण घेतो, कुठलं एक्झाम्पल, फिजिकल चेंज, केमिकल चेंज. डेल्टा एच एन्थाल्पी चेंज ऑफ द सिस्टीम मायनस टी टेम्परेचर ॲट विच दॅट चेंज इज कॅरिड आउट मायनस टी इंटू डेल्टा एच ऑफ द सराउंडिंग्स. सिस्टीम सराउंडिंगचा आता आपण सिस्टीममध्ये कन्वर्ट केलं, लक्षात घ्या. एन्थाल्पी चेंज ऑफ द सिस्टीम मायनस टी इंटू एन्ट्रॉपी चेंज ऑफ द सिस्टीम. आता जे काही मी चेंजेस केले, पहिला टीनी मल्टिप्लाय केलं आणि -1नी केलं, तर हा आता इक्वेशन या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालं बघा. डेल्टा एच ऑफ द सिस्टीम मायनस टी इंटू डेल्टा एस ऑफ द सिस्टीम, डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस शुड बी लेस दॅन 0, म्हणजेच निगेटिव्ह. कशासाठी, फॉर अ स्पॉन्टेनियस प्रोसेस, म्हणजे एखादा चेंज, फॉर अ चेंज टू बी स्पॉन्टेनियस. काय कंडिशन आहे, फक्त एन्थाल्पी चेंज वरती नाही अवलंबून, एनर्जी ऑफ द सिस्टीम ड्युरिंग अ चेंज डिक्रीजेस ऑर इन्क्रीजेस, एक्झोथर्मिक आहे का एंडोथर्मिक आहे याच्यावरती अवलंबून नाही आहे. मेनी एंडोथर्मिक रिॲक्शन्स आर ऑल्सो स्पॉन्टेनियस. तर ॲट ए टाइम not only enthalpy change we have to consider, but we have to consider the entropy change. म्हणजे फक्त हीट फॉर्ममधली एनर्जी इव्हॉल्व झाली की ॲब्सॉर्ब झाली हे महत्त्वाचं नाही आहे, दॅट इज इम्पॉर्टंट, बट दॅट इज नॉट दी ओनली फॅक्टर. डिसऑर्डर ऑफ द सिस्टीम, एन्ट्रॉपी चेंज ऑफ द सिस्टीम, आता सिस्टीमच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं, ओके. बेसिकली हेच वापरतोय, पण सिस्टीमच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. आणि मग डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस ऑफ द सिस्टीम, if it is less than 0 म्हणजे निगेटिव्ह, then that will be a spontaneous process. आणि त्यामुळे दोन्हीचा एकत्रित विचार करायचा असतो, म्हणून एक डेफिनेशन, दोन्हीचा एकत्रित विचार करण्यासाठी एक टर्मिनॉलॉजी आपण घेऊन आलो. हे सगळं काम गिब्सने केलं होतं, म्हणून मग तो गिब्स फ्री एनर्जी कॅपिटल G इज इक्वल टू H मायनस TS असा फॉर्म्युला आला. आणि नंतर मग तो डेल्टा G तो पुढच्या लेक्चरमध्ये परत व्यवस्थित सांगतो. आता पटकन तो कंप्लीट करतो पॉईंट, इथंपर्यंत अभ्यास करायचा आहे तुम्हाला. डेल्टा G इक्वल टू हा फॉर्म्युला बघा, डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस हा फॉर्म्युला आला. डेल्टा G गिव्स फ्री एनर्जी आणि तो गिव्स फ्री एनर्जी चेंज. सो फॉर अ स्पॉन्टेनियस प्रोसेस डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह. याचा अर्थ फॉर स्पॉन्टेनियस प्रोसेस, फॉर अ स्पॉन्टेनियस प्रोसेस कदाचित खालचं दिसत असेल, डेल्टा G इक्वल टू, आता डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस प्लस डेल्टा G म्हटलं, शुड बी लेस दॅन 0, म्हणजेच डेल्टा G बघा इथं लिहितो, पुढच्या लेक्चरला रिपीट करता येईल. डेल्टा G शुड बी निगेटिव्ह, लक्षात आलं का, शुड बी निगेटिव्ह लेस दॅन 0, यालाच डेल्टा G म्हटलेलं आहे आपण, याच्यातूनच फॉर्म्युला आला. तर डेल्टा G इक्वल टू निगेटिव्ह फॉर अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. आणि मग ते पुढे आपण बघू, डेल्टा G मग पॉझिटिव्ह असेल तर काय, डेल्टा G 0 असेल तर काय. पण डेल्टा G फॉर अ स्पॉन्टेनियस प्रोसेस, मग अशी कुठलेही एक्झाम्पल्स आठवा आणि नंतर इतर एक्झाम्पल्स पण बघू. तर तो डेल्टा G म्हणजे या सगळ्या गोष्टीवरून आपण या फॉर्मपर्यंत आलो. यालाच मग आपण एक डेफिनेशन नवीन आणली, गिब्स G इक्वल टू, त्याच्यावरून डेल्टा G म्हणजे हे एकत्रित यालाच डेल्टा G म्हटलं आहे. दिस शुड बी लेस दॅन 0 मीन्स दिस शुड बी निगेटिव्ह फॉर अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. हे असं मॅथमॅटिकली इथंपर्यंत आलेलो आहोत. इथंपर्यंत अभ्यास करा म्हणजे पुढच्या लेक्चरला मला आणि तुम्हाला दोघांना सोयीच होईल. थँक्यू व्हेरी मच.